पोट आणि वजन कमी करण्यासाठी 26 नोव्हेंबरचा आजचा जो व्यायाम आहे तो काठी किंवा पाईप घेऊ शकता तुम्ही पडद्याची, याच्याबरोबर व्यायाम असणार आहे. 10 मिनिटात टायमर लावतोय. पहिल्यांदा आपण वॉर्मअप करून घेतोय. मॅडम काउंट करतील. पहिल्यांदा वॉर्मअप करूया. फुल पॉझिटिव्ह राहायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फ्रंट बॅक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात समोर घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाठीमागून पुढे हात घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट्या दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कंबर. 1 2 जेवढं होईल तेवढं पॉझिटिव्ह राहा. 4 एनर्जेटिक राहायचं आहे. 5 6 7 8 9 10. उलट्या दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय जवळ घ्या. ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी गुडघे 1 रोटेशन करू नका. 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट्या दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायाचा घोटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायात अंतर घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. उभा राहायचं सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. जे नवीन लोक पहिल्यांदा बघतायत त्यांनी 6 किंवा 7चा स्टेप करा. याच्या अगोदरचे व्हिडिओ आहेत. पहिल्यांदाच जर सुरू केला असेल तर रिपिटेशन कमी घ्या. 20 जंप करतोय आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता काठी घेऊया आपण. ज्यांच्याकडे स्टिक नसेल पडद्याची पाईप सुद्धा चालते. लक्षात ठेवा पाण्याच्या 2 बॉटल आणि आपल्याला स्टिक बऱ्यापैकी ह्याचा वर्कआउट आपण घेत असतोय. ह्या कायमस्वरूपी लागतील. पहिल्यांदा लोक बघतात त्यांच्यासाठी सांगतोय. ओके. पायाचं अंतर पहिल्यांदा बघतात त्यांनी 6 ते 7 रिपिटेशन म्हणजे दोन्ही बाजूला 14. आपण 20 करतोय. हां. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 2 सेटच्या मध्ये रेस्टसाठी 10 ते 15 15 ते 20 एवढ्यापर्यंत आपण रेस्ट घेऊ शकतो. फक्त काळजी घ्यायची आहे नवीन लोकांनी रिपिटेशन 6 ते 7च घ्या. पहिला दिवस आहे. आत्ता बॉडी गरम होते. बॉडी दुखत नाही आत्ता, पण उद्याच्याला बॉडी दुखणार आहे. हां. ट्विस्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. नवीन सेट आपण आज करणार आहोत. त्याच्यामुळं सेट शक्यतो सिंगलच करतोय आपण. स्टिक खाली ठेवायचे. 20 काउंट पाठीमागं पुढं करतोय. पाठीमागून 1 2 3 4 5 6 7 8 9. नवीन लोकांनी थांबायचं. 10 9
8 7 6 5 4 3 2 1. नवीन लोकांनी रिपिटेशन कमी करायचे आहेत. एक पाय पुढे घ्यायचा, पुढच्या पायाला बेंड द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय बदलायचा, दुसरा पाय पुढे घ्यायचा, पुढच्या पायाला बेंड द्यायचा, बॉडी स्ट्रेट. 1 2 3 4 बॅलन्स जाणार नाही याची काळजी घ्या. 6 7 8 9 10. जाऊन पाठीमागे घ्यायचा आहे. 10 रिपिटेशन होतील. आयास जायचं ना, आयास पाठीमागे घ्यायचं आहे. ओके. हां 1 2 पाठीमागे येताना पडणार नाही याची काळजी घ्या. 3 4 5 6 नवीन लोकांनी थांबायचं आहे. 7 ज्यांचे पाय दुखत आहेत त्यांनी फक्त चाला पुढे मागं. रनिंग करायला पाहिजे असं काही नाही. 9 10. व्यायाम आत्ता झाल्यानंतर परत दिवसभर कंटिन्यू बसून राहायचं नाही. 1 तास झालं की किमान 1 मिनिट 30 सेकंद 40 सेकंद 50 सेकंद काहीतरी हालचाल करायच्या 1 तासानंतर तरी. कारण तुम्ही जर परत कंटिन्यू बसून असाल तर काय उपयोग नाही. मग उपयोग नाही म्हणजे हे चांगलंच आहे, पण तिथून पण रिझल्ट चांगला पाहिजे असेल कारण आपल्या हालचाली भरपूर एकदम कमीत कमी होत असतात. त्याच्यामुळे हे सगळे आपल्याला पोट सुटणं, फॅट वाढणं, वजन वाढणं हे सगळं चालू झालं आहे. स्टेप पुढे घ्यायची, पाय पाठीमागून घ्यायचा की माग पूर्ण इथल्या फॅटला ताण बसला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. तुम्ही स्वतःला जेवढा वेळ देणार आणि जेवढा पॉझिटिव्ह एनर्जीत राहणार तेवढा फायदा तुम्हाला आहे. बऱ्याच वेळा आपण आपल्या डोक्यात एवढे विचार घेतो की आपल्यालाच कळत नाही आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला. पॉझिटिव्ह राहा, पुस्तकं वाचा थोडी, सबकॉन्शियस माइंडशी भरपूर फरक पडतो. पण तुम्ही जर पॉझिटिव्ह थोडा ऐकत नसाल, वाचत नसाल, आपल्याला कोणीही शिकवा येणार नाही. स्वतःलाच बदललं पाहिजे. कारण आपल्या शरीरापेक्षा आपलं मन आपल्याला भरपूर खात असतं. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा मेंटली पण फिट राहण्यासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 नवीन लोकांनी थांबायचं आहे. 8 7 6 5 4 3 2 1. नवीन लोकांनी रिपिटेशन कमी करा, पहिल्यांदा बघत असतील त्यांनी. मध्येच तहान लागत असेल तर 100% पाणी प्या. 1-2 घोट 1-2 घोट. एकदम एकसारखं घट पाणी प्यायचं नाही.
आता बघा, जो पाय पाठीमागं येतोय त्याच बाजूला ट्विस्ट हे करायचं आहे. हा भाग ताण पडेल. 1 2 3 4 5 6 आपले 10 मिनिटं झालेले आहेत. अजून आपण 5 मिनिटं वाढवतोय. 6 झालं. हां 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. इथून व्यायाम झाला की व्यायामानंतर प्रोटीनयुक्त आहार खायचा असतोय. लक्षात ठेवा, प्रोटीनयुक्त म्हणजे अंडी शिजवलेली चालतात किंवा मूग मटकी चवळी भिजवून चालतात, शिजवून चालतात, मोडायला चालतात. त्याच्यावर थोडा लिंबू पिळा. ह्या व्यायामानंतर व्यायाम झाला की प्रोटीनयुक्त आहार घ्या. व्यायामाच्या अगोदर काहीतरी 5-6 बदाम खाऊन ब्लॅक टी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी आणि चहाची सवय असेल तरी पण कमी साखरेचा थोड्या प्रमाणात चहा घेतला तरी चालेल, कारण आपण कॅलरीज बर्न पण करतोय. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नवीन लोकांना थांबलं तर चालतंय. 9 8 7 6 5 4 3 2 1. एकदा का तुम्हाला व्यायामात चांगली सवय लागली, स्वतःला हलका हलका वाटायला लागतंय. तुम्ही वजन काट्याकडे बघूच नका, वजनावर जाऊच नका. सातत्य ठेवा, फक्त हालचाली हालचाली हालचाली. गुडघा साईडच्या बाजूने बाहेरून यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. दिवसभर प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त खायचं आहे. प्रोटीन जे चिकन मांस अंडी खातात त्यांनी बॉईल केलेलं, रस्सा कमीत कमी पीस पाहिजेत. अंडी फक्त पांढरा भाग व्हाईट, बाकीचे हे खात नसतील त्यांनी सर्व प्रकारचे कडधान्य. एक पाय पुढे घ्यायचा. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्यायाम हा कोणता कोर्स नाही की तेवढाच 1 महिना केला, 2 महिने केला, 3 महिने गेलं. बऱ्याच जणांना काय वाटतं की किती दिवसात वजन कमी होईल, किती दिवसात नको. कंटिन्यू व्यायाम ठेवा, ते वजन बघूच नका. रोजच्या रोज हालचाली व्यायाम हा पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. हां पाय साईडला घ्यायचा. 1 2 3 4 5 6 फुल पॉझिटिव्ह राहायचं आहे. 7 8 9 10. दुसऱ्या बाजूला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रेस्ट घ्यायची. लक्षात ठेवायचं आहे, व्यायाम हा दररोज दररोज म्हणतोय. कालच्यापेक्षा 30 सेकंद आज कसा एक्स्ट्रा होईल ह्याच्याकडे लक्ष द्या. 30 सेकंद म्हणतोय. जर तुम्ही महिन्याचं जर कॅल्क्युलेट केलं तर 15 मिनिटावर जाणार आहे आपण. मग किती गुणुले
एक 12 महिने करून बघा, एवढं आपलं गणित वाढतं. रोज 30 सेकंद फक्त वाढवलं तरी मग ते दिवसभरामध्ये हळूहळू हळूहळू ॲड करत चला, हालचाली करत चला. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जेवढा पाय वर जातो 10, तेवढाच घ्या. 9 कोणत्याही वेळा मला जबरदस्ती करू नका. 7 6 5 आपली वरची 5 मिनिटं पण झाली आहेत. 3 2 1. तर अशा पद्धतीने आजचा आपला 15 मिनिटाचा चांगला व्यायाम झाला आहे. व्यायामाला मात्र कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा आणि अशीच माहिती फॉलो करा. आपल्या इतर लोकांनाही, मराठी बांधवांना, सर्वांना हा व्यायाम शेअर करा. कारण व्यायामाला कुठेही जायची गरज नाही. कुठेही असाल त्या ठिकाणी करता येतो. धन्यवाद.